नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि हस्त या मालिकेतील आज हा 37वा भाग. मखारे या प्रकरणाचे झालेले परिणाम आणि ते जे बँकेच्या हस्तामागील महत्त्वाचं कारण तो आपण तपशील बघतोय. मागच्या भागात आपण अभयसिंहराजे किंवा शरद पवार यांनी केल्या प्रयत्नाबद्दल पाहिलं तर विलास काका पाटील उंडाळकरी त्यात होते. त्या पुढचा भाग आता त्याच कारणातला पुढचा भाग. सिकॉमचा गुंता 2001च्या एप्रिलमध्ये संपला, पण मखारे यांचा गुंता सोडण्यापूर्वीच 30 ऑक्टोबर 2000 रोजी चेअरमन पदावरून पी.एन. जोशी निवृत्त झाले. 1 नोव्हेंबर 2000 रोजी श्रीकांत गद्रे यांनी CEO म्हणून नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली. ती तारीख माझ्या अगदी लक्षात आहे. त्या दिवशी मी पुण्यात होतो. सूत्रे यानंतर लगेच दुपारी 3च्या सुमारास गद्रे यांचा मला पुण्यात फोन आला. मी त्यांना शुभेच्छा दिल्यावर आभार मानून ते म्हणाले, मला मखारे या प्रकरण लगेच संपवायचं आहे. तुम्ही त्यांच्याशी काही वाटाघाटी केल्या होत्या तर काय काय झाले ते मला सांगा. मी उद्याच मुंबईला जाऊन त्यांना भेटून चर्चा करणार आहे. त्यावर मी त्यांना म्हणले, ते सर्व सोयीस्कर सांगायला पाहिजे, फोन होणार नाही. मी उद्या सकाळी सातारला येत आहे. आल्यावर 10-11 वाजता तुम्हाला भेटून सर्व तपशील सांगतो. त्यावर ते हो म्हणाले खरे, पण मी सातारला जाऊन फोन केल्यावर त्यांच्या PAनी सांगितले की ते सकाळीच मुंबईला गेले आहेत. मला ते योग्य वाटले नाही, कारण पूर्ण पार्श्वभूमी समजल्याशिवाय सकारात्मक चर्चा कशी होणार. ते अर्धवट माहितीच्या आधारे बोलले तर उलट गोंधळच होईल अशी शंकाही माझ्या मनात आली. दुर्दैवाने तसेच झाले, कारण 2च दिवसांनी मुंबईच्या वृत्तपत्रात गद्रे यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यात त्यांनी मखारेवर टीका करतानाच UTI वगैरेबाबतही काही विधाने केली होती. त्यामुळे प्रकरण सुटण्याची गुंता आणि तेढ अधिकच वाढली. मखारे यांनी कंपनी लॉ बोर्डाकडे तक्रार केली. तशीच काहीतरी बहुधा रिझर्व्ह बँकेकडेही कोणी केली होती. त्याच्या तारखा, मीटिंग या सगळ्यात गद्रेसह गुरफटून गेले. शिवाय प्रसारमाध्यमात येणाऱ्या उलटसुलट बातम्या चालूच होत्या. त्या कोर्ट कचेरीमुळे बँकेच्या राईट शेअर्स इश्यूवरही तहकूबी आली होती. पुढे सिकॉमशी मार्च-एप्रिल 2001मध्ये तडजोड झाली. त्यांनी मखारे यांची साथ सोडली आणि त्यांचे 2 संचालक बोर्डावर आले. मखारे यांचा प्रश्न मात्र चालूच राहिला. त्यात गद्रे आणि अन्य स्टाफचा वेळ आणि बँकेचा खर्चही चालूच राहिला. 2000 ते 2001च्या ताळेबंदाची वार्षिक सभा 23 ऑगस्ट 2001मध्ये झाली. त्यातही प्रॉक्सीवर होतेच, पण तरीही मखारे यांचे नामनिर्देशित संचालक म्हणून शरद उपासनी आश्चर्यकारकरित्या निवडून आले, कारण ऑफिसर्स ऑर्गनायझेशन प्रतिनिधीने त्यांना मतदान केले होते असे म्हणतात. तो प्रस्थापित संचालकांना मोठाच धक्का होता. शिवाय त्या सभेत ज्या इतरांची निवड संचालकपदी झाली त्याबाबतही मखारे यांनी कंपनी लॉ बोर्ड व सेबीकडेही तक्रार केली. ती नवीन कोर्टबाजी बँकेच्या मागे लागली. मग कधी एखादा निर्णय झाला की त्याविरुद्ध अपील, असा सिलसिला सतत चालू राहिला. संचालकांच्या निवडणुकीसंबंधी कोर्ट कचेरीचा खर्च कोणीही संचालकांनी न करता तो बँकेनेच केला. बँकेच्या प्रकाशित ताळेबंदातील एकूण लॉ चार्जेसचा खर्च खालीलप्रमाणे होता. 1999 2000 32 लाख, 2000 ते 2001 88 लाख, 2001-2 27 लाख, 2002-3 75 लाख, 2003-4 1,51 लाख, 2004-5 1,29 लाख. अर्थात यापैकी मखारे या केसेसचा किती हा तपशील उपलब्ध नाही, पण त्या मुंबई व दिल्ली येथे सतत चालत असल्याने तोच मोठा भाग असावा असे वाटते. याशिवाय स्टाफ, ऑफिसर्सचा व वकिलांचा फर्स्ट क्लास रेल्वे किंवा विमानाचा प्रवास यांचा खर्च यात नसणार. यावरूनही मखारे या प्रकरणासाठी होत असलेल्या खर्चाचाही अंदाज येईल. हा व्याप, खर्च, त्यांचा बँकेच्या कामकाजावर आणि प्रतिमेवर होणारा परिणाम हे सर्व चालूच राहिले. शहाण्याने कोर्टाची पायरी चढून अशी म्हण आहे, त्याचा प्रत्यय येत राहिला. त्यातून मार्ग काढण्यावी संचालकांनी ESOP म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन म्हणून एक पर्याय असतो, त्यामार्फत कर्मचाऱ्यांचा वेलफेअर ट्रस्ट स्थापन करून त्यांना शेअर्स बाजारातून खरेदी करून आणि तोटा सोसून, अर्थात तो बँकेचा म्हणजे शेअर होल्डर्सचा, संचालकांचा नव्हे, कमी भावाने त्या ट्रस्टला दिले. ते केवळ आपापली संचालकपदे कायम ठेवण्यासाठी असावे अशी शंका येते. शेवटी मखाऱ्यांशी चर्चेचा काय व किती फेऱ्या झाला हा तपशील माझ्याकडे उपलब्ध नाही, पण त्याचा परिणाम म्हणून सप्टेंबर 2002च्या सुमारास अखेर एकदाची तडजोड झाली. ती काय झाली याचंही पूर्ण तपशील मला ज्ञात नाही, परंतु त्यानुसार ऑक्टोबर 2002मध्ये मखारे यांचे प्रतिनिधी म्हणून 2 संचालक स्वीकृत करण्यात आले. पूर्वी मखारे यांनी आश्वासित केल्याप्रमाणे त्यातील AB तेलंग हे रिझर्व्ह बँकेतील निवृत्त उच्च अधिकारी
तर दुसरे व्ही.के. अग्रवाल प्रख्यात ॲडव्होकेट असे तज्ज्ञच होते. बँकेच्या विरुद्धच्या सर्व केसेस मखारे यांनी मागे घ्यावायच्या होता. राईट व बोनस इश्यूचा मार्ग खुला करून द्यायचा होता. मात्र त्यांचे शेअर होल्डिंग तसेच राहणार होते. बँकेने त्यांच्या कर्ज मर्यादा व व्याज यात काही सवलती दिल्या असाव्यात. म्हणजे जे 2000च्या ऑगस्टमध्ये मान्य केले असते तेच एवढे सर्व विपरीत परिणाम सोसल्यानंतर मान्य केले. मग तेव्हाच ही सुबुद्धी का सुचली नाही हा प्रश्न पडतो. शिवाय आता या तडजोडीनंतरही त्यांचे 2 संचालक येणार, कर्जाबाबत मऊ धोरण स्वीकारणार आणि शिवाय त्यांचे शेअर होल्डिंग कायमच राहणार. म्हणजे आपली एक जुनी म्हण आठवते की गाढवही गेले आणि अशासारखी म्हण आठवते. खरं तर हा सर्व गुंता टाळण्याच्या अनेक संधी उपलब्ध होते असे वाटते. एक तर शेअर इश्यूच्या वेळीच पुरेसे प्रमोशन करणे. 2 त्यातूनही असे द्यायची वेळ आल्यावर ते एकाला न देता 3-4 लोकात विभागून देणे. 3 जे अंडरस्टँडिंग ठरले होते त्याचे नैतिकतेने पालन करणे. 4 7 ऑगस्ट 2000च्या मीटिंगच्या वेळी आशिष मखारे यांचा प्रस्ताव संचालकांनी मान्य करणे किंवा तेव्हा चेअरमन जोशी यांनी आपला प्रभाव वापरून संचालकांना तो मान्य करावाच लावणे. 13 ऑगस्ट 2000मध्ये मी केलेल्या बोलण्यानंतर तरी सुबुद्धीने त्यांना एखादी जागा देणे. परंतु या प्रत्येक वेळी संचालकांनी आपापली पदे घट्ट धरून ठेवण्यासाठी या सर्व संधी दवडल्या असाच निष्कर्ष काढावा लागतो. ते त्यांनी केले नसते तर कदाचित बँकेचा खर्च वाचला असता, एसॉपचा मार्ग घ्यावा लागला नसता, राईट इश्यूहून भांडवल लगेचच वाढले असते आणि अधोगतीची आणि अंतमता अस्ताची वेळही आली नसती. आता कारण परंपरेला तिसरं कारण आहे कर्मचारी व ऑफिसर संघटनांच्या भूमिका. प्रारंभीची जवळजवळ 34 वर्षे बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची कर्मचारी संघटनाच नव्हती. एकतर तोपर्यंत बँकेचा व्यवहारही फार मोठा नव्हता आणि कर्मचाऱ्यांची संख्याही खूपच मर्यादित होती. शिवाय बहुसंख्य कर्मचारी साताऱ्याच्याच परिसरातील आणि बहुतांशी चेअरमन व संचालकांच्या परिचयातले असत. नोकर भरतीची विवक्षित अशी आखीव पद्धत नव्हती. एकूणच बँक चालवणे एक सामाजिक सेवा अशा भावनेने तिचा कारभार चालत असे. त्यामुळे गरजू माणसाने चेअरमन किंवा संचालकांना भेटावे, आपला मुलगा मॅट्रिक झाला आहे व त्याला नोकरीची गरज सांगावे, त्या मुलाची आणि कुटुंबाची माहिती घेऊन बरं उद्यापासून त्याला बँकेत पाठवा असे सांगितले की नोकरी सुरू होईल. पूजा करायला येणारा मुलगा, स्वयंपाक करायला येणारा गृहिणीचा मुलगा, गरीब विधवेचा SSला मुलगा अशा अनेकांना बँकेत नोकऱ्या सहजपणे मिळत. हे माझ्याकडे त्याची प्रत्यक्ष उदाहरणे आहेत, मी अनुभवी जे मला आलेले आहेत. त्यांची गरज पुरवून ते आणायला लागत आणि बँकेलाही विश्वासू आणि परिचित कर्मचारी मिळत असे. क्लेरिकल स्टाफची भरती बहुधा अशी होई. त्यातील ग्रॅज्युएट पुढे ऑफिसर होत, तर काही वेळा ज्येष्ठतेने ग्रॅज्युएट नसलेले सुद्धा होतच. क्वचित उच्च शिक्षितांना अधिकारी म्हणून पण याच प्रक्रियेतून प्रवेश मिळत असे. त्यामुळे तक्रारी वगैरेला फारशी जागा नसे. त्यातूनही काही अडचणी आल्या तर त्या संचालक वा चेअरमनना प्रत्यक्ष सहजपणे भेटून सोडवून घेता येत असत. एका तऱ्हेने जसा मोठ्या कुटुंबात व्यवहार चालतो तसाच तो प्रकार होता. तेव्हा क्लार्क म्हणून नोकरीस लागून पुढे अधिकारी व ब्रँच मॅनेजर पदापर्यंत पोचून निवृत्त झाले कर्मचारी आजही त्या सुखद आठवणी सांगताना सद्गदित होतात. 1960 नंतर जसजसा बँकेचा विस्तार होऊ लागला तसतशी ही परिस्थिती हळूहळू बदलत गेली. भरती प्रक्रिया थोडी औपचारिक होऊन अनोळखी पण सुयोग्य मंडळी बँकेत नोकरीस लागली. सर्वांचा संपर्क असणे अवघड होऊ लागले. त्यातूनच कर्मचारी संघटनेची कल्पना पुढे आली व अशोक पंडित यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी संघ 1970मध्ये अस्तित्वात आला. ते व त्यांचे प्रारंभिक सहकारी संघ विचारित असल्याने ती संघटना भारतीय मजदूर संघाशी संलग्न झाली. त्यानंतर 2 वर्षांनीच अधिकाऱ्यांची ऑफिसर ऑर्गनायझेशन स्थापन होऊन तीही भारतीय मजदूर संघाशी संलग्न झाली. सुरुवातीला आयटक या बँकिंग व इन्शुरन्स क्षेत्रात प्राबल्य असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनेने बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण कर्मचाऱ्यांच्या वरील संघप्रभावामुळे तो यशस्वी ठरला. तेथपासून ते शेवटपर्यंत या दोन्ही संघटनाच कार्यरत होत्या व जवळजवळ 100% मेंबरशिपचा मान त्यांनी मिळवला होता. सुरुवातीपासून भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय बँकिंग संघटनेची नियुक्त व्यक्ती त्या दोन्हीचे प्रेसिडेंट म्हणून असे. मात्र चिटणीसपदी बँकेतीलच व्यक्ती असे. अर्थात दोन्हीची निवड संघ परिवारातूनच नियंत्रित होत असे. नंतरच्या काळात मात्र वर्किंग प्रेसिडेंटची नवीन पोस्ट निर्माण करून कर्मचारी संघात बँकेतील कर्मचारी त्या पदावर येऊ लागला.
प्रारंभी तेव्हाचे चेअरमन दामले व संचालक यांनी युनियन या संकल्पनेलाच खूप तीव्र विरोध केला, पण पुढे ती काळाची गरज म्हणून स्वीकारली. त्या काळात युनियन्सची भूमिकाही खूप सकारात्मक होती. एखाद्या सेवकाने भ्रष्टाचार केला तर त्याची बाजू न घेता उलट कारवाईचा आग्रह युनियनने धरल्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र कालांतराने यात बदल होत जाऊन हक्कांची मागणी हे प्रमुख उद्दिष्ट होऊ लागले. अर्थात कोणत्याही युनियनला हे करावे लागतेच. या दोन्ही संघटनांतही सुरुवातीला असलेले सौहार्द पुढे कमी होत गेले. काही वेळा तर त्यांच्या भूमिका एकमेकांच्या विरोधी झाल्या. असे मतभेद फार पुढे गेल्यावर संघ परिवाराने त्यात मध्यस्थी केल्याची उदाहरणे आहेत. बँकिंग क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर अन्य कोणत्याही बँकेत भारतीय मजदूर संघाची मोठी संघटना नसल्याने राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील करारात भारतीय मजदूर संघ सहभागी नसे. त्यामुळे त्या करारानुसार ठरलेली पगारवाढ व अन्य सोयी कर्मचाऱ्यांना देण्यास बँक बांधील नव्हती. परंतु दामले यांनी संघप्रेमामुळे असेल किंवा वाद नको म्हणून असेल किंवा माणुसकी म्हणून असेल, त्या कराराप्रमाणे ठरलेले सर्व फायदे बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही देण्याची प्रथा सुरू केली. एवढेच नव्हे तर काही भत्ते गैरसोयी त्या कराराहूनही जास्त म्हणजे एक्स्ट्रा देण्याचाही प्रघात सुरू झाला. संस्थेत कोणतीही प्रथा किंवा प्रघात एकदा सुरू झाला की तो बंद करणे पुढे अवघड नव्हे, अशक्यच असते. हीच परिस्थिती अगदी शेवटपर्यंत कायम राहिली. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या अगदी स्टेट बँकेच्या स्केल एवढे स्केल बँकेत होते. उलट काही भत्ते त्यांच्याहून जास्त मिळत होते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र पगाराच्या वाढत्या प्रमाणाबरोबर कामावरील निष्ठा कमी होत गेली, ही वस्तुस्थिती आहे. उलट एक छत्री युनियनमुळे बदल्या भत्ते याही बाबतीत युनियनचा वरचष्मा व्यवस्थापनाला सहन करावा लागला आणि शिवाय आंदोलनालाही तोंड द्यावे लागले. अनेकदा किरकोळ मुद्द्यावरूनही युनियनने आंदोलनाला पवित्र घेतल्याची उदाहरणे आहेत. माननीय दत्तोपंत ठेंगडींचा कथित अवमान हेही त्यातच नाही का? या सगळ्याचा एकत्रित परिणाम घटती कार्यक्षमता आणि वाढता आस्थापन खर्च असा दोन्ही पद्धतीने विपरीत होत गेला. 2004-05 या वर्षात बँकेला मोठा तोटा होत असतानाही पगारवाढीसाठी सुमारे 21 कोटींची तरतूद करण्यात आली. हे त्याचेच द्योतक नाही का? त्यावर्षी भागधारकांना डिव्हिडंड मिळाले नाही, कारण तोटा होता. इतर बँकांना नफा होता, त्यांनी डिव्हिडंड दिले व पगारवाढ दिली. युनायटेड वेस्टर्नमध्ये मात्र डिव्हिडंड तोट्यामुळे नाही, पण पगारवाढ मात्र आहेच असे झाले. काही भागधारकांनी तेव्हा धन्याला दत्तुरा या म्हणीची आठवण काढल्याचे समजते. संचालकांनी केवळ आपला होल्ड आणि संचालक पदे कायम राहावीत म्हणून 2000-2001 सालात एम्प्लॉईज वेलफेअर ट्रस्टला एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन खाली बँकेचे शेअर्स देण्याचा घाट घातला. खरे तर एसॉप खाली नवीन शेअर्स काढताना त्यातील काही कर्मचाऱ्यांना सवलतीने द्यावेत अशी मूळ संकल्पना आहे. पण त्या तरतुदीतील शाब्दिक पळवाटेचा फायदा घेऊन संचालकांनी बाजारातून चढ्या बाजारभावाने शेअर्स खरेदी केले आणि ते सवलतीच्या दराने कर्मचारी व अधिकारी यांना दिले. त्या व्यवहारात सुमारे 8 ते 9 कोटीचा तोटा आला. तो सरळ बँकेने सोसला, म्हणजे पर्यायाने शेअरहोल्डर्सच्याच माथी मारण्यात आला. या सगळ्याचा एकमेव हेतू एकच की ते 7-8% शेअर्स संचालकांच्या आधिपत्याखाली राहावेत आणि त्यासाठी संचालकांचा एक पैसाही खर्च न होता तो भार बँकेने सोसावा. आयजीच्या जीवावर बायजी उदार होण्याचा तो प्रकार होता. अनेक कर्मचाऱ्यांचाही याला विरोध होता, कारण त्यांना व्यक्तीच्या ही कमी का होईना किंमत मोजावी लागणार होती. पण संघ परंपरेमुळे तो आवाज बंद करण्यात आला. फार जोरात विरोध दर्शवणारा त्याचे परिणामही पुढे भोगावे लागले. हा सर्वच प्रकार भावी काळाच्या दृष्टीने मोठी चूक ठरला. दोन्ही संघटना यामुळे आता आपण कर्मचारी असलो तरी बँकेचे मालकी आहोत अशी भावना निर्माण झाली. त्यामधून पुढच्याच वर्षी त्यांचा एक असे 2 प्रतिनिधी संचालक मंडळावर घ्यावे लागले. असे प्रतिनिधी म्हणून संचालक झाल्याची परिस्थिती अवघड होती, कारण त्याला संघटनांचे आदेश ऐकणे भाग होते आणि दुसऱ्या बाजूला बँकेचे हितसुद्धा पाहायचे होते. ही तारेवरची कसरत थोडा काळ यशस्वी झाल्याचे वाटले, पण पुढे त्याचे परिणाम चांगले झाल्याचे दिसत नाही. त्या काळात तर संचालक मंडळाच्या एका मीटिंगच्या वेळी सर्व संचालकांसमोर त्या नियुक्त संचालकांचा तीव्र अपमान करून त्यांना राजीनामा देण्याची युनियनच्या नेत्यांनी फरमावल्याचे समजते. एकाच वेळी 2 धन्यांची चाकरी करता येत नाही, हेच खरं. आज इथे थांबूया. हाच भाग आपण पुढच्या भागात चालू ठेवूया. सविस्तर मी मुद्दाम वर्णन करतोय, कारण हे डॉक्युमेंटेशन आहे. काल एकाने मला विचारलं की इतकं आता हे शिव्या कधीला ऊत आणल्यासारखं नाही का? मला स्वतःला असं वाटतंय की हा एक तऱ्हेने एका संस्थेचा इतिहास आहे आणि इतिहासापासून आपण काहीतरी शिकावं म्हणून इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणून मी सविस्तर सांगतो.
कारण त्यापासून आपण शिकलो तरच भविष्य काळात आपण काही चांगलं घडवू शकतो अशी माझी धारणा आहे. नमस्कार.